मसरा बॉयज संघाने नाणेफेक जिंकून गोलंदाजी स्वीकारली आणि आमंत्रित केले फलंदाजीसाठी गुहागर या संघाला। सामना शुरू होता है। सही कहा सर जी, आपने एक बड़ा मुकाबला देखने को मिलेगा। ये 7वें मुकाबले की शुरुआत होने जा रही है, मगर 8वें मुकाबले की दोनों टीमें तैयारी में रहे। जैसा हम 444 अशोले बॉयज और आशीष 11 स्पोर्ट, एक बड़ा मुकाबला आने वाला है, क्योंकि इधर लखन की बल्लेबाजी, हर खिलाड़ी अशोले के जरूर सुशांत सर जी, जैसे जैसे तुकाराम सर जी हमारे आएंगे ना कॉम बॉक्स पे, पूरी माहिती मिलेगी कौन सी टीम ने इस मैदान पर टाइटल जीतने के लिए मेहनत की, कौन सी टीम है टॉप 3 में, टॉप 6 में, क्या हुआ क्या नहीं हुआ, किसे बेस्ट बॉलर बेस्ट बैट्समैन किताब। इसीलिए तो मैंने उन्हें कहा है ना कि आपके जैसा ना मैंने कमेंटेटर देखा ना मैं देख पाऊंगा, क्योंकि 25 साल का अपने माइंड के अंदर वो देखा था, अकोदे का हाल रखना, फिर पब्लिक तक पहुंचाना, जब जब वो टीम इस मैदान पर खेलती है, वो खिलाड़ी का बेस्ट बॉलर का किताब, उसने कितने रन बनाए थे, वो पूरा देखो का हाल हमारे तुकाराम सर जी के माइंड में है। तो क्या कहना चाहेंगे सुशांत सर? नक्कीच मी नेहमीच तुकाराम सरांना नेहमीच फॉलो करत असतो, त्यांची वाणी नेहमीच ऐकत असतो, त्यांची कुठली स्पर्धा असू दे मी नेहमी ऐकतो, कारण त्यांची कमेंट्री, त्यांची समालोचन, त्यासोबत त्यांचे आठवणी, ज्या त्या आठवणी सांगतात, गेल्या वर्षी काय झालं होतं, त्या वर्षी काय होतं ते सर्व सांगतात, ते ऐकण्यासाठी खूप प्रेक्षकांची गर्दी असते। नक्की सामन्याकडे बोलतोय, पहिला चेंडू होतोय, पाहूया काय करतात। नक्कीच पहिल्या चेंडूवर गडीबाद यश, ऋषी परततोय, तंबूच्या साला परततोय, पहिल्या चेंडूवर गडीबाद करण्यात यश प्राप्त होत आहे विरू याला। यस सर। बेहतरीन गेंदबाजी, पहली गेंद शॉट ही पुल करने के मिस टाइम होता हुआ स्क्वायर पर कैच एक बेहतरीन अंदाज में लिया गया और एक बल्लेबाज को लौटना पड़ा है, मगर यहां पर कहते ना सर जी, आपने सही कहा। और तुकाराम सर जी की आवाजों से, और कल के दिन आपने कभी लाइव पर अगर कल के दिन का मुकाबला देखा होगा इस मैदान पर, तो तुकाराम सर जी और कैलाश सर जी थे। ये दो व्यक्ति जब बैठती है ना, तो तमाम खिलाड़ी के बल्लेबाज हो या फिर वो गेंदबाज हो, खिलाड़ी हो, तमाम जनता, उनको ऐसा जोश मैदान के अंदर आता है ना कि ये समालोचन कर रहे हैं कि यहाँ पर कि कौन से प्रश्न किधर से लेकर आ रहे हैं, जगह जगह वो टाइकर इस मैदान पर फेंका जाता है ना, तो कॉम बॉक्स से वो मजा बल्लेबाजों को भी मिलती है। नक्कीच जसं समालोचन करतात, जशी मॅच ऑन असते तसे त्यांच्या आठवणी सुद्धा सांगतात, गेल्या वर्षी काय झालं होतं तसेच ते मॅचेस सांगतात आणि त्या स्कोअर बद्दल ते नेहमी सांगत असतात। त्यांची समालोचन खूप महत्त्वाचं असतं। तसंच तुकाराम सरांचं समालोचन नेहमीच ऐकण्यासाठी मी आता आपल्याला YouTube लाईव्ह सुद्धा आहे, आधी जर मी फक्त त्यांची समालोचन असेल तर मॅच इथे नारंगीला बघण्यासाठी यायचो, त्यांची कॉमेंट्री बघण्यासाठी यायचो। चला मॅच कडे वळतो आपण। न्यू बॅटर येतोय शिवाजी, विरूचा पुढचा चेंडू, आता मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही, कुठेतरी संघाचं खातं खोललं जात नाही, अजूनही शून्याचा भोपळा फुटत नाहीये, एक गडी बाद करण्यात यश प्राप्त होत आहे विरू याला। वीरू गेंदबाजी पर है, देखिए छोटा पैकेज है, क्या बेहतरीन गेंदबाजी, पहली गेंद थोड़ी सी शॉर्ट थी मगर टाइम नहीं हुआ, टॉस जीता और पहले फील्डिंग करने का फैसला लिया है, तो खड़े उतर रहे अपने गेंदबाजी पर। वीरू की अगली गेंद बॉय से टीम आने, अब लो फुल टॉस गेंद ऑस्टम पर ड्राइव किया, गेंद कवर रीजन पर ट्रैवल होती है डीप पर, खिलाड़ी जाकर जब तक गेंद को 1 को 2 में रनआउट का मौका बनेगा क्या, गेंदबाजी के हाथ में थ्रो, बेहतरीन थ्रो आता हुआ और बड़ी मछली जाल में आती हुई, बल्लेबाज को हाथ, कम ऑन, डीजे नहीं है मगर चलेंगे हमारे सुशांत सर जी के पास। नक्कीच नक्कीच काय होतं तर 2 धावा सहज झाल्या असत्या, मात्र कॉलिंग थोडंसं चुकीचं होतं, कॉलिंग येस और नो मध्ये थोडीशी कन्फ्युजन, त्याच कारणास्तव गडी बाद होतोय, एक धाव होते, संघाचं धाव फलक खुलं होतं 1 धावाने, 2 गडी बाद, 3 चेंडूच्या समाप्तीत धाव फलक आहे म्हणजे 1 रन ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 2 विकेट आफ्टर 3 बॉल्स। काय म्हणतात सर, किती टोटल पर्यंत एक सेट केला जाईल, तो म्हणजे गुहागर संघाकडून किती टोटल पर्यंत सेट केला जाईल? सही का सर जी, देखिए 18 गेंदों का 3-3 ओवर के ये मुकाबले खेले जा रहे हैं ना, तो आपको इस मैदान पर आपने सोमवार से मुकाबले लाइव कवरेज देखे होंगे, तो उस मैदान पर आपने देखा होगा कि कौन से अंदाज में खेल हुआ। अब दोपहर का क्षेत्र है, क्योंकि नारंगी में 3 सेशन मैच खेले जाते हैं, सुबह का क्षेत्र, दोपहर का और एक नाइट सेशन का मुकाबला, जहां पर टारगेट इस मैदान पर आपको विशामन करना होगा 30 से 35 रन जोड़ने होंगे, क्योंकि आपके पास गेंदबाजी अच्छी है ना, तो 30 से 35 रन इस मैदान पर काफियत रखते हुए नजर आएंगे। नक्कीच मी थोडासा बिझी शेड्यूलमुळे मॅचेस पाहू शकलो नाही, मात्र मी मला एक मॅच आठवते, मी सांगतो तो किस्सा। आता मात्र मॅच कडे वळतोय आणि पाहूया काय करतोय। येस 6 धावा येत आहेत, षटकार येतोय शिवाजीच्या बॅट मधून, येतोय षटकार।
नक्कीच डीजे नाही आहे तोपर्यंत आपण चर्चा करूया. मी एक किस्सा सांगत होतो. दिवस चौथा होता, आचोळेचा संघ होता, लाखा संघ. त्या संघामध्ये काय घडलं तर पाहिलं तर समोर चॅलेंजरचा चांगला संघ होता, प्रथमेश ठाकरे समोर विश्वनाथ जाधव. तर त्या संघामध्ये आपण पाहिलं तर लाखा या गोलंदाजाने 6 चेंडूंमध्ये 6 धावा खर्च केल्या होत्या, मात्र दोन गोलंदाजावर फटकेबाजी पडली होती. तर समोरचे गोलंदाज जर समजा होते बॅटर चांगले आहे तर आपल्याला जास्त धावा खर्च केल्या जातील असं त्यांच्या गोलंदाजीमध्ये आत्मविश्वास नव्हता त्याच कारणास्तव. आणि तसंच आपण त्या दुसऱ्या क्रमांकाचा गोलंदाज लाखाची गोलंदाजी पाहिली होती, 6 चेंडूमध्ये 7 धावा खर्च केल्या. तेच एक मला एग्जाम्पल आठवतं या स्पर्धेमध्ये, चालू स्पर्धेमधील. यस सर. सही कहा सर जी, हम तो उस टूर्नामेंट का आखिर का हाल सुना रहे थे. प्रथमेश ठाकरे बल्लेबाजी पर थे और अच्छी लाखा ने गेंदबाजी की थी और अपने टीम गेंदबाजी में 6 रन दिए थे. वो बहुत बड़ी बात है, कितने बड़े बैटर के सामने गेंदबाजी करना और गेंदबाजों को बल्लेबाजों को नचाना. अपनी उंगली पर अच्छी गेंदबाजी का जलवा बिक रहा था. टीम थोड़ी सी पराजित हुई मगर एक लाजवाब खेल गेंदबाजों के द्वारा देखने को मिला था. प्रथमेश ठाकरे ने वहां पर हाफ सेंचुरी ठोकी थी, 54 रनों का एक बेहतरीन 14 गेंदों में किया था. युवराज की अगली गेंद सुशीट करने का फैसला और गेंद सफल होती हुई और गेंद जा रही है थर्ड मैन पर. जब तक खिलाड़ी गेंद का पीछा करेंगे 2 रन पूरे कर जाएंगे दोनों बैटर. इस 2 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंच जाएगी अब 10-10, 10 रनों पर. एक ओवर का खेल समाप्त होता हुआ 2 विकेट के झटके लगे हैं मगर आने वाली 12 गेंदों की कहानी क्या होगी इस मैदान पर. छोटा सा एक ब्रेक नहीं है मगर ब्रेक में हमारी चर्चा के साथ सुशांत सर जी हैं, हमारे आचोले के एक बेहतरीन आवाज के मालिक, उनके साथ करते हैं चर्चा मैदान के अंदर. सुशांत सर जी, क्या लगता है कि इस मैदान पर आज सुबह का दिन में आप दोपहर के क्षेत्र में जब 10-11 बजे आप इस मैदान पर आए कदमों को लेकर, तो कैसा लगा आज का छठा दिन आपको इस मैदान पर? नेहमीच स्पर्धेचं आयोजन अप्रतिम असतं. सामने सुरू होते सकाळच्या 17 पासून कुठे एक आपण हाय स्कोरिंग सामना कोणताच पाहिला नाही आजच्या दिवसामध्ये. म्हणजे असं आपण 18 चेंडूमध्ये कमीत कमी 35-40 धावांचा असं आपण सामना तर मी आल्यापासून तर सध्या नाही पाहिलाय. पाहूया दुपारच्या सत्रामध्ये नक्कीच मोठे फटकेबाजी होते, चांगले हाणामारी होते, थोडं हवेचा ओघ असल्या कारणामुळे आपल्याला नक्कीच हाय स्कोरिंग सामने पाहायला मिळतील दुपारच्या आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये, यात काही शंका नहीं. सही कहा सर जी. और दोपहर के क्षेत्र में तमाम टेनिस के सितारे का खेल भी हमें देखने को मिल जाएगा. दूसरा ओवर को लेकर गेंदबाज तैयार होते हुए टॉस बनाकर गेंद को खेल दिया. गेंद जाएगी मिड विकेट बाउंड्री लाइन के बाद 6 रनों के लिए फर्रार. क्या बेहतरीन बल्लेबाजी चली है. वहां पर शिवाजी है, शिवाजी आए इस मैदान पर लड़ने के लिए और लड़ते हुए नजर आएंगे. क्या कहेंगे सुशांत सर जी? नक्कीच नक्कीच अप्रतिम फटकेबाजी पाहायला मिळते आपल्याला. सलामीर दोन्ही फलंदाज बाद झाल्यानंतर मात्र शिवाजीने आपल्या संघाची धुरा सांभाळली आहे. पहिल्याच चेंडूवर सुजल याच्यावर प्रेशर आपल्याला पाहायला मिळते, प्रेशर पाहायला मिळते. पुन्हा एकदा शिवाजी आता मात्र पुन्हा एकदा उडवलं आहे. कव्हर सेशन पाहूया काय घडतंय. नक्कीच क्षेत्रक्षेत्र झील खाली नक्कीच एक चांगली झील पाहायला मिळते. येस इज गॉन. विकेटचं पतन. धावफलक आहे म्हणजे 16 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 3 विकेट्स आफ्टर 1.2. यस सर. सही कहा सर जी. देखिए जवाब दिया, छोटा पैकेज बड़ा धमाका. एक आप सिक्सर जड़ सकते हैं तो हम आपके विकेट भी ले सकते हैं. ये जवाब था, एक तुम्हारी एक हमारी. मगर मित्रांनो एक चावी आम्हाला भेटलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यावर तो किचन आहे तो रोहित शर्मा म्हणजे 45. क्या बेहतरीन मुकाबला है. और वाकई में सुशांत सर जी आपने सही चर्चा की. क्या आप जब गेंदबाज छोटा हो या बड़ा हो या बल्लेबाज कितना बड़ा है छोटा वो नहीं देखा जाता. इस मैदान पर अपने काम को अंजाम देने के लिए आपको कप्तान ने भेजा है, वो काम आपको अंजाम देना है. अगली गेंद क्या एक्शन है, बैट का किनारा है या नहीं देखेंगे, अंपायर का निर्णय आएगा. यस यहां तक आवाज आई थी बैट का किनारा, विकेट कीपर का सारा, बल्लेबाज आए, बल्लेबाज चले गए. सुशांत सर जी क्या कहना चाहेंगे इस गेंदबाज के बारे में? पहिल्या चेंडूवर षटकार होता, त्यानंतर मात्र शिवाजीने कुठेतरी ओळखलं की छोटा पॅकेज आहे, आपण त्याच्यावर प्रहार करू शकतो. त्यानंतर मात्र त्यांनी कर्तृत्व दाखवून दिलं आणि एक चांगल्या फलंदाजा बाद केल्यानंतर पुन्हा एकदा नवीन फलंदाजा बाद करण्यात यश प्राप्त होतं. आता मात्र सुजल याची सुरेख गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यस सर. देखिए सुशांत सर जी, ये तमाम युवा खिलाड़ी गेंदबाज पर है. आने वाला भविष्य अपनी टीम के लिए, अपने एरिया के लिए, अपने देश के लिए खेलने जाएंगे. और जैसे जैसे आगे बढ़ते जाएंगे ये बल्लेबाजों को, गेंदबाजों को कितने सिक्सर, कितने 4, कितने विकेट मिले वो चर्चा नहीं, मगर अपने देश के लिए, अपने एरिया के लिए, अपने गांव के लिए खेलना है. मुझे अपने गांव के लिए नाम करना है. अगली गेंद सुजल की इस मैदान पर फुटटॉस गेंद और यहां पर हैट्रिक पूरी होती हुई. जोरदार ताली बजाइए सुजल के लिए. क्या गेंदबाजी का जलवा बिक रहा है. यह है गेंदबाज, मैंने कहा ना छोटा पैकेज बड़ा धमाका. सुजल सर जी क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच सर, छोटा पॅकेज बडा धमाका हे आपल्याला
करून दाखवलं ते म्हणजे सुजल याने. पहिल्याच चेंडूवर प्रेशर होता, षटकार आला होता, त्यानंतर मात्र चूक झाली शिवाजीकडून. चांगल्या चेंडूचा सन्मान करता आला नाही, त्याच कारणास्तव विकेटचं पतन होत आहे. आणि त्यानंतर काय घडतंय तर लागोपाठ सलग आणखी 2 फलंदाज बाद होत आहेत. ब्रिलियंट गोलंदाजी अपन पाते हैं सुजल यांच्या मार्फत. यस सर, सही कहा सजी. सुजल ने गेंदबाजी नहीं, इस मैदान पर अपने इरादे पक्ष किए हैं. हम भी आए हैं पाटिल परिवार की इस टाइटल को जीतने के लिए, क्योंकि हम कितने दूर से आए, हम नजीक से आए वो नहीं, इस मैदान पर सिर्फ हमें दिखा है तो पाटिल परिवार का टाइटल वो है 25वां साल का चमचमाती ट्रॉफी. बेस्ट बॉल बनना चाहते हैं हम, बेस्ट फील्डर बनना चाहते हैं, मगर कौन सा वो खिलाड़ी होगा ना, वो कल की रात होगी. क्या कहना चाहेंगे आप? नक्कीच उद्याची आपल्याला शेवटची रात्र आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेतील महान टीमचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. तसेच बेस्ट बॅटर बेस्ट बॉलर पाहायला मिळतील. पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता, कट करायचा प्रयत्न होता. नक्कीच कव्हरच्या दिशेने पाहूया. 1 धाव मिळेल आणि एकच धावावर समाधान मानावं लागते. धावफलक जाऊन पोहोचते ते म्हणजे एकंदरीत 17 आकड्यावर सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला सुजल यांच्या मार्फत. शेवटचा चेंडू असेल, एक हॅट्रिक आपल्याला पाहायला मिळते. एक षटकार आला होता, त्यानंतर सिंगल. नक्कीच पहिल्याच्या चेंडूवर षटकार आल्यानंतर कुठेतरी शिवाजीकडून चूक झाली, चांगल्या चेंडूचा सन्मान करता आला नाही, त्याच कारणास्तव आपल्याला 3 विकेट्स गमावे लागले. शेवटचा चेंडू सुजल यांचा. यस सर, सही कहा सजी. हो देखिए बेहतरीन गेंद दिए, सवाल के बल्लेबाज सफल हुए थे ऑन साइड खेलने के लिए. फिर देखा गेंद अच्छी है, उसको सम्मान दिया, गेंद मैदान क्षेत्र में आती हुई तो गेंद को फील करेंगे. क्या बेहतरीन गेंदबाजी का जलवा फेंक रहा है सुजल ने, एक लाजवाब गेंदबाजी. दोस्तों अगर सुजल की गेंदबाजी आपको अच्छी लगी है ना तो सुजल के लिए एक जोरदार ताली बजा दीजिए. पहली गेंद पर सिक्सर आने के बाद दोस्तों सिर्फ 8 रन दिए उस गेंदबाज ने. क्या तारीफ लायक गेंदबाजी की है, 3 विकेट अपने झोली में की है. सुजल सजी क्या आप कहना चाहेंगे? नक्कीच 3 षटकांचा सामना होता. पहिल्याच षटकामध्ये 10 धावा आल्यानंतर पहिल्याच चेंडूवर सुजल यांच्या 6 धावा खर्च होत्या. त्यानंतर कुठेतरी प्रेशर स्वतःवर असताना त्या प्रेशरमधून रिलीज होऊन कसं आपलं कर्तृत्व दाखवावं माणसानं ते आपल्याला करून दाखवलंय. एक हॅट्रिक घेतले आणि फक्त 2 धावा खर्च करतायत उर्वरित 2 चेंडूमध्ये. म्हणजे एकंदरीत 8 धावा खर्च करून 3 गडी बाद करणे यश प्राप्त होत आहे. कुठेतरी आपल्या संघाला एक चांगली कामगिरी करून देतो सुजल यांच्या मार्फत. पाहूया शेवटचा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय मसळा बॉईज संघाकडून. बॉलर चलिए ट्रिपल 4-1 अचोले बॉयज, आपके कप्तान को भेज दी जाए. टॉस के लिए आपके सामने के कप्तान आ चुके हैं, तो आप भी आ जाइए. न्यू बॉलर ऋषी येतोय. आता मात्र कट करण्याचा प्रयत्न होता. 1 धाव येईल पाहिजे. क्षेत्ररक्षण होत आहे, 1 धाव काय रुकू शकत नाही. 1 धाव समाधान मानावं लागतंय. धावफलक जाऊन बसते एकंदरीत 19 या धावावर. कुठेतरी चांगल्या आपण पाहतोय कुठेतरी एक चांगला टार्गेट सेट करण्याचा प्रयत्न असेल. 2 षटकार आले होते मात्र या इनिंग मध्ये, पण सुजल याने कुठेतरी कमबॅक करून आपल्या संघाला कमी स्कोरवर लुकून ठेवलंय. पाहूया ऋषीचा पुढचा चेंडू. आता मात्र भूकंदार लेग सेशन पाहूया नक्की काय करतं. गॅप मध्ये चेंडू असेल, डीजे येतोय षटकार, 6 धावा. क्या बेहतरीन शॉट था, फुल एंड पावरफुल, गैप में था, कोई खिलाड़ी के पास मौका नहीं. गेंद सी मारे का बार षटकार आणि धाव संख्या लाखानी, धाव संख्या 25. 5 गडी बाद आपण पाहतोय. शेवट षटक चालू असताना आखिरी ओवर मैदान पर चलती हुई नजर आ रही है. आउटसाइड पर मिड विकेट पर खिलाड़ी आ गया है, मगर खिलाड़ी बन जाएंगे दर्शक, दर्शक बन जाएंगे दीवाने. गेंद सी मारेगा बाहर, षटकार. कमॉन डीजे. बढ़ाए, देखिए आप खराब गेंदबाजी, जहां पर वो गेंदबाज ने आपके लिए बैकअप दिलाया, फिर ये गेंदबाज आए बैक टू बैक, दूसरा षटकार. अब बात है ये 2 सिक्सर के साथ इसको टीम की रन संख्या 31, 5 विकेट के नुकसान पर आने वाली 3 गेंदों का खेल अभी भी आना बाकी है. चलिए 8वां मुकाबले का टॉस, दोनों कप्तान आ चुके हैं. ट्रिपल 4-1 अछोले बॉयज, और एक तरफ हम देखने जाएंगे तो आशीष स्पोर्ट कोंगले टीम के कप्तान. दोनों टीमों के बीच टॉस किया जाएगा. और एक बेहतरीन शॉट है, गेंद हवा में, खिलाड़ी है, क्या बनेगा? ओह बेहतरीन एफर्ट देखने को मिलता हुआ. देखिए सुशांत सर जी, ऐसा लग रहा था ना कि वहां पर गेंदबाजों ने हैट्रिक ली है तो बल्लेबाज ने विचार मंद किया कि हम 3 गेंद पर 3 हैट्रिक लगाएंगे. सिक्सर
और देखिए तो सुशांत सर जी थोड़ी देर में तुकाराम सर जी का भी आगमन होगा, उनकी आवाज इस मैदान पर रखी जाएगी। आउट साइड पर लॉन्ग ऑन पर गेंद आती हुई, जब तक गेंद को फील किया जाएगा। और सुशांत सर जी तुम्हारी मुकाबले में वो आवाज गूंजती हुई नजर आएगी। 441 अचोले बॉयज, अच्छा और बेहतरीन मुकाबला हमने देखा। इससे पहले आपने सही कहा, मगर आप ये मुकाबले में बैकअप करना होगा तो गेंदबाजों को नक्कीच क्षमता दोन्ही संघामध्ये आहे। आता मात्र फलंदाजी करतोय तो म्हणजे नीरज, चांगली फलंदाजी करतोय, आपल्याला पाहायला मिळतं। 2 षटकार घेतले तर ऋषी याच्यावर पुढचा चेंडू, नक्कीच फुलटा चेंडू भिडकावून दिलाय, लेगच्या दिशेने पाहूया येत काय धावा येतात पाहूया, पंचांच्या मार्फत येतोय 1 बाउन्स चौकार येतोय, 4 धावा एसडीचे। पावसानं हा पहिल्या इनिंगच्या समाप्तीने धावफलक आहे म्हणजे 38 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ 5 विकेट्स। 39 रनचं टार्गेट सेट केलंय। 18 चेंडूमध्ये 39 धावांची गरज असेल जिंकण्यासाठी टीम म्हणजे मसाळा बॉय संघाला। पहिल्या षटक 10 धावा खर्च केल्या। आपण षटकांचं स्वरूप पाहिलं तर दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी केली तो म्हणजे छोटा पॅकेज बडा धमाका, एक षटकार आला होता, त्यानंतर 3 गडी बाद करणे यश प्राप्त केले सुजल याने। त्यानंतर मात्र कुठेतरी महाग ठरतोय ऋषी, आपल्याला पाहायला मिळतोय। सही का सजी 13 के रन से बल्लेबाजी का जलवा दिखाना होगा, जवाब देना होगा, मगर क्या जवाब दे पाएंगे ये देखने वाली बात होगी। चलिए नानिफी की कॉल अपन बात है, क्या ये टॉस किसके पक्ष में गिरेगा, ये सिक्का गिरा उछला और किसके पक्ष में गिरा देखना होगा। यहाँ पर टॉस जीता है आशीष स्पोर्ट टीम ने और फील्डिंग करने का फैसला लिया। 441 अचोले टीम को दी है दावत पहले बल्लेबाजी की। दोस्तों चलिए आइए, जब मुकाबले की शुरुआत होगी तो आवाज के मालिक जिन्होंने इस आवाज को पूरे मुंबई महाराज में अपनी छाप छोड़ी, वैसे हमारी आवाज तुकाराम मांगे सर जी और उसके साथ सुशांत सर जी है हमारे अचोले के, जिन्होंने कॉपरेट किया हमें इस टूर्नामेंट के लिए, उनका भी हम करेंगे स्वागत। आइए अगली आवाज सुनते हैं तुकाराम सर जी की, जब तक लेते एक छोटा सा ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत। सर आलेल्या सर्व खेळाडू प्रेक्षक मान्यवरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आहे। आपण पाहता नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ आयोजित आणि पाटील परिवार पुरस्कृत कैलासवासीय किसन बाबूराव पाटील व कैलासवासीय गणपत बाबूराव पाटील यांच्या स्मरणार्थी स्पर्धा आजचा 6वा दिवस कॉमेडी बॉक्स मध्ये आमच्या जोडीनं सुशांत आचोळ्याचे आहेत, तेही जोडले गेलेले आहेत। त्याच्या अगोदर आपण आवाज ऐकला होता, झहीर यांचा आवाज ऐकला होता। आता हे दुपारचं सत्र आहे। काल जसं आम्ही म्हटलं होतं एक पिक्चरमध्ये जसं असतो ना रिलीज होतं, मग 3 ते 6 वाला शो हाऊसफुल असतो, पण या मैदानावरती ना 2 ते 5 वाला हाऊसफुल असतो। त्याच्यामुळे 2 वाजून गेले आहेत, धावा येणार, धावा कुठल्या जाणार। 18 चेंडू 39 धावांचा पाठलाग करायचा आहे। काल 18-48चा मॅच या मैदानावरती आपण पाहिला होता। आता 18-39चा मॅच आहे। सुरुवात कशी होते त्याच्यावरती शेवट बराचसा अवलंबून असतो। सलामी जोडी चला मैदानावरती आपण उतरा, पाठलाग करायचा आहे। एक माझ्या सोमजाई फायटर गुहागर आणि दुसऱ्या बाजूला मसाळा बॉईज, या 2 संघादरम्यानचा मॅच। पुढचा मॅच होतोय डीबीसीसी नाही 441 आचोळे बॉईज आणि आशिष स्पोर्ट्स कोंगले या 2 संघादरम्यान। मग 441 आचोळे म्हटलं की तो 1 वर्ष आपण 2019चा तो मोसम आठवतो, त्यावेळेला ही स्पर्धा त्या संघाने गाजवली होती। भले तो फायनलचा प्रवास नाही करता आला, पण ऑल ओव्हर स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीने त्यांनी कामगिरी केली होती 3ऱ्या क्रमांकापर्यंत पोहोचले होते आणि विशाल ॲज अ बॉलर म्हणून त्या खेळाडूला आपण पाहिलं होतं। त्याच्यामुळे तो संघ यानंतरचा सामना खेळेल तर सोमजाई फायटर गुहागर आणि मसाळे बॉईजचा मॅच। सुशांत पुन्हा एकदा जॉईंट होतील आमच्या जोडला। 18 चेंडू 39 धावा। नक्कीच आता सरांनी उल्लेख केला ते म्हणजे इथे 2 ते 5 शो हाऊसफुल असतो, तसंच काहीतरी फटकेबाजी झाली होती नुकतीच। आता मात्र गरज असेल
गुहागर संघाला तशीच काहीतरी फटकेबाजी करण्यासाठी 18 चेंडू आणि 39 असं समीकरण. 39 धावांची गरज. पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज जर्सी नंबर 07 जतीन. चला मॅच स्टार्ट होतोय. बेस्ट ऑफ लक बोथ द टीम्स. 39 धावांचं टार्गेट 18 चेंडू मध्ये. पहिला चेंडू येतोय लेफ्ट आर्म राऊंड द विकेटचा मारा करतोय. खोलगट टप्प्यात चेंडू होता नक्कीच भिडकावलाय. लेग स्टेशन पाहूया येत आहे. 1 बाउन्स 4 येत आहेत. सीमारेषे पार चौकार एसडीचे. धावांचा पाठलाग करताना सुरुवात अशीच पाहिजे. फुलर लेन स्लॉट मध्ये होता. महत्वाचं होतं ताकद नव्हती पण प्लेसमेंट महत्वाची होती. व्हाईटिश लॉंगरला क्षेत्ररक्षक मिडविकेटला क्षेत्ररक्षक त्याच्यामध्ये हा चेंडू प्लेस केला गेला आणि चौका स्टार्ट. म्हणून मी म्हटलं ना बऱ्याच गोष्टीचा शेवट स्टार्ट कसा होता त्याच्यावरती डिपेंड असतो. आणि जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे 39 पाठलाग करायचा तर पहिले षटक किमान त्या 18-19 धावांचं येणं गरजेचं आहे. पण जतीनलाही स्वतःला सावरावं लागणार आहे. जतीन पुन्हा एकदा सज्ज होईल. ऑफस्टमच्या बाहेर बराच बाहेर आहे. व्हाईट बॉलचा इशारा होता पंचाकडनं. त्यालाही सावरायला लागणार का. सुशांत आणि ऋतिक ही जोडी मैदानावरती आहेत. आणि जसा मी उल्लेख केला दुपारच्या सत्रामधलं क्रिकेट वेगळं असतं. वाढायचा वेग, होणारी खेळपट्टी टणक, बॅटिंगसाठी थोडासा जे सहाय्य करणारी वारा, या सर्वांचा समावेश पाहता मोठ्या धावसंख्येचा पाठलाग होऊ शकतो. नक्कीच सर चांगला अनुभव आपल्याला सर शेअर करतायत. 39 धावांचा पाठलाग करतायत. तो म्हणजे संघ गुहागर मसाळा बॉईज संघ पाठलाग करतायत. समोर असेल गुहागरचा संघ. जतीन पुन्हा एकदा दुसरा चेंडू घेऊन येतोय. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पुन्हा एकदा सुशांत तू जतीन. आता मात्र विश्राम स्ट्रोक होतोय. लेगच्या चेंडू ट्रॅव्हल होतोय. 2 बाउन्स कलेक्ट केला तर पाहूया किती धाव मिळतात. एकच धाव समाधान मानावं लागते. धाव फलक 1ने पुढे सरकत येते. एकंदरीत 6 या आकड्यावर 2 चेंडू 6 धावा. चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय सांगतील सर. चांगला नक्कीच खेळ आपल्याला जसा पाहायला मिळतो कारण सुरुवात आहे. आणि ज्या विश्वासानं बघा सुशांत आणि ऋतिक आले तर जतीनवरती आहे. जतीनवरती जबाबदारी आहे. त्यांना अर्ली स्ट्राईक करायचं आहे, विकेट घ्यायचा आहे. जसं मी उल्लेख केला फलंदाजाला 19 करायचे आहेत तर गोलंदाजाला 90 द्यायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 1 की 2 विकेट घ्यायचे आहेत. जतीन आता नॅचरल अँगलमध्ये आल्यात. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट हा त्याचा नैसर्गिक कोण असतो, नॅचरल अँगल असतो. राऊंड द विकेट त्याला आत यावं लागते. त्याच्यामुळे नॅचरल अँगलमध्ये आल्यात आणि नॅचरल अँगलमध्ये आल्याचा लोअर फुलटॉस बॉल. एक धाव या चेंडूवरती पूर्ण. षटकारानंतर पुन्हा चौकारानंतर धावा झाल्या धावफलकावरती. 3 चेंडूचा खेळ संपताना 7. 3 चेंडू 7 धावा. चांगला सामना आपल्याला पाहायला मिळतोय. बॅलन्सिंग सामना पाहायला मिळतोय. एक चेंडूवर चौकार आला होता त्यानंतर मात्र कुठेतरी कमबॅक पाहिलं होतं जतीनचा. आता मात्र चांगला फटका पाहायला मिळतोय. 1 बाउन्स कलेक्ट केला जातोय. 1 धावाचा प्रयत्न असेल 2 धावाचा प्रयत्न होत नाहीये. चांगली फेकी होते, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. 1 धावाने धावफलक पुढे सरकते जाऊन बसते. एकंदरीत 8 रन्स ऑन दी बोर्ड विथ द लॉस ऑफ नो विकेट्स आफ्टर 0.4. 4 चेंडूचा खेळ आणि जसं तुम्ही उल्लेख केला तो नो लॉस महत्वाचा आहे. सुरुवात करताना विकेट नाही गमावले तो महत्वाचा आहे. प्रतिस्पर्ध्याला विकेट महत्वाचं आहे. विकेट घ्यायचा आहे, विकेट नाही द्यायचा आहे, यामधली लढाई आहे. ऑफस्टमच्या बाहेर बॅटच्या कडे लागला आहे. नॅचरल जो अँगल आहे तो अँगल आहे. पडतो थोडा बाहेरच्या दिशेने जातोय. बॅटच्या कोड्याला चेंडू लागला होता. एका पहिल्या चौकारानंतर चांगली गोलंदाजी जतीनही केले. आता एक मोठा फटका पाहिजे बॅट्समनला. धावा झाल्या धावफलकावरती 8. 5 चेंडूचा खेळ झालाय. नक्कीच सामन्यामध्ये पाहिलं तर बॅलन्स अजूनही सामना का नाही आहे. अजूनही विकेट कोणती गमावलेली नाहीये. 5 चेंडूचा खेळ झालाय. 8 धावा लागायला गेल्यात. पाहूया पुढचा चेंडू. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. येस पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. पहिल्या षटकाच्या संमतीत धावफलक 8 वर स्थिरावत आहे एसडीचे. खेळ गेला 31 धावांची आवश्यकता आहे. यानंतर जाणार मॅच 3-4-1 आचोळे बॉईज आणि आशिष स्पोर्ट्स ओंगले. जसा उल्लेख केला आज अजूनही काही संघ दाखल होता तेही खेळतील. कंपॅरिझन बघा 7वा सामना आहे. तिथे 10 धावा होत्या, इथे 8 धावा आहेत. जास्त फरक नाहीये पण फरक कुठे होता. सोमजाई फायटर गुहागरनं 2 विकेट गमावले. ते मसाळा जमेची बाजू तीच आहे की त्याने विकेट नाही गमावला. 12 चेंडू आहेत आणि 12 चेंडू मध्ये आता इथून करायचे आहेत त्या 31.
नक्कीच आपण सामन्यात पाहिलं तर पहिल्याच चेंडूमध्ये चौकार आला होता, त्यानंतर मात्र जतीनने कुठेतरी स्वतःला सावरलंय. कोणताही मोठा फटका येऊ देत नाही आणि फक्त 8 धावा रोखून ठेवल्या समोरच्या संघाला. दोन्ही अजूनही सलामी मैदानामध्ये. पाहूया 2 नंबरचा गोलंदाज नीरज. सुरेख गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र थोडासा लाईन भटकली जाते, त्याच कारणास्तव पंच 2 हात तटस्थ करताना दिसत आहेत. एक अवांतर धावसंख्येत धावफलक जाऊन पोहोचते, ते म्हणजे एकंदरीत 9 या आकड्यावर. काय सांगते सर? थोडा लांब होता, कारण जसं आम्ही म्हणतो की या स्पर्धेमध्ये जो वाईटची लाईन आहे तोच वाईट आहे, त्याच्यामुळे त्या ऑन लाईन जर वरती जर गेला तरी पंच इशारा करतात वाईट बॉलचा. टप्पा ठेवला उजव्या शीच्या बाहेर नीरजनं. कोलवाटा चेंडू ड्राईव्ह केला ऑन साईडला लॉंगांच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर पोचतील, एक धाव या चेंडूवरती पूर्ण संधी देत नाही आहेत. पहिलं षटक जसं हाताळलं होतं आणि जतीननं, त्यानंतर त्या चौकारानंतर कदाचित त्याचा फायदा फलंदाजाला व्हायला होता, तो नाही होत आहेत. सुशांत खेळतात 7 वरती, ऋतिक खेळतात 1 वरती. संघाची धावसंख्या 10. नक्कीच नीरज यांनी फलंदाजी केली होती. शेवटच्या 3ऱ्या षटकामध्ये तुम्ही सर पाहिलं तर 2 षटका ठोकले होते नीरज यांनी. तोच गोलंदाजीला येतोय नीरज. आता मात्र पाहूया दिशाहीन गोलंदाजी. लेगच्या स्टंपाच्या अधिक उजव्या बाजूने जातो चेंडू, त्याच कारणास्तव वाईट चेंडू येतोय. अवंतर धावफलक जाऊन पोहोचते एकंदरीत 11 या आकड्यावर. 1-1-11. आज सकाळच्या सत्रामध्ये ज्यावेळेला पहिला सामना झाला त्यावेळेला मी म्हटलं होतं की तुम्ही वाईट जर 3-4 वाईट दिले, आता एक चौकार दिला, आता त्याच्यावरती कंट्रोल करायचं आहे. ते कंट्रोल झालं तर मॅच कंट्रोल होईल. हो, कडक कडक स्ट्रोक बॅकफुटला जाऊन कट केलाय चेंडूला. कव्हर पॉइंट आणि एक्स्ट्रा कव्हरच्या मधला फासला चिरताना चेंडू गेला सीमारेषेच्या बाहेर. चौकार. जसं रिप्लेमध्ये आपण बघू शकता ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू होता, कट केलाय आणि बरोबर तो कव्हर आणि पॉइंटचा मधलं अंतर होतं, ते मधलं अंतर पार केलंय, गॅप शोधलाय, चौकार ठोकलाय ऋतिकनं. सुरेख फटका पाहायला मिळतो आपल्याला ऋतिक यांच्या मार्फत. धावफलक जाऊन पोहोचते एकंदरीत 15 या आकड्यावर. नीरज येतोय गोलंदाजी मार्कवर 3रा चेंडू घेऊन. आता मात्र सुरेख फटका पाहायला मिळतो आपल्याला. षटकार पाहायला मिळतोय एसडीचे. आणि लेग स्टंपच्या बाहेर चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता. ही संधी होती बघा, तुम्ही जसं कहते ना हात खोलने का मौका, तुम्ही संधी दिली. इतका स्वेअर चेंडू होता, लेग स्टंपच्या बाहेर होता आणि फलंदाजाचं कौतुक की त्याने त्याला युटिलाइज केलं, त्याचा वापर केला गेला आणि सरळ चेंडू गेलाय सीमारेषा पार. षटकार. या 6 धावांनी धावफलक जाऊन पोहोचला 21-21. मागच्या 3 चेंडूवरती भरपूर काही घडलंय. वाईड आल्यात, चौकार आलाय, षटकार आलाय. त्याच्यामुळे जो कंट्रोल नितीनने केला होता तो कंट्रोल कुठेतरी थोडासा सुटलाय, दबाव हटलाय. आता दबाव गोलंदाजावरती आलाय, त्याला कारण आहे ऋतिकने मारलेला एक चौकार, ठोकलेला एक षटकार. 1.3 षटकाचा खेळ, 21 धावा. क्लीन बॉल, क्लीन बॉल. अक्रॉस गेले, अक्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न आणि उजवी एसटी याच्यावरती जाऊन चेंडू आदळलाय. क्लीन बॉल, गडीबाद. काय करते सामन्यामध्ये, जसं मागच्या इनिंगमध्ये शिवाजींनी फलंदाजी केली होती, चांगल्या चेंडूचा सन्मान करता आला नाही, तसाच काहीसा घडतंय ते म्हणजे ऋतिक यांच्या मार्फत चांगल्या चेंडूचा सन्मान करता येत नाही, त्याच कारणास्तव बाद होऊन तंबूच्या साहेब परततोय. आणि पहिल्या इनिंगमध्ये सर पाहिलं तुम्ही तर एक षटकार एक चौकार ठोकला, त्यानंतर मात्र एक मोठा फटका खेळण्याच्या नादात बाद झाला आणि त्याच नंतर सलग 3 गडी बाद होत आहेत, ते म्हणजे गुहागर संघाचे, मसळा संघाच्या. नक्की जसं तुम्ही उल्लेख केला की बॉलच्या मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे. अकॉर्डिंग टू सिच्युएशन खेळायचं आहे, पण बॉलच्या मेरिटवरती खेळायचं आहे. त्या दिशेने मी येणार बनारा नवीन फलंदाज मैदानावर दाखल झालं अमोल. कोलवटप्याचा चेंडू होता, ड्राईव्ह करतो, पिच ड्राईव्ह केलाय मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये. फिल्डर येईल तोपर्यंत 1 धाव. एका धावेने स्कोर जाऊन पोहोचते 22-22. जसं बऱ्याच वेळेला म्हणतात, काहीशे जण म्हणतात की अच्छे का सम्मान करो, बुरे का अपमान नाही करायचा. अच्छे का सम्मान करो और बुरे का समाचार लो. चांगल्या चेंडूला सन्मान करा आणि खराब चेंडूचा समाचार घ्या, तर तुम्ही पुढे जाणार, तरच तुम्ही पुढे जाणार. त्याच्यामुळे बॉलवरती मेरिटवरती खेळणं गरजेचं आहे, ते खेळणंही गरजेचं आहे. 1.5 षटकांचा खेळ, सामना बॅलन्स आहे. 22 धावा आहेत.
नक्कीच सर, तुम्ही जसं सांगता सामना बॅलन्सिंग आहे. तर 7 चेंडू आणि 17 असं समीकरण मैदानामध्ये शिल्लक. अजूनही नीरजचा शेवटचा चेंडू असेल, पाहूया कशा रीती हाताळतोय. आणि सलामी फलंदाज सुशांत अजूनही मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय आणि स्ट्राईकला सुद्धा असेल. पाहूया या चेंडूवर काय घडतंय. आता यस बॅट अँड बॉलचा संपर्क होत नाही, सरळ यशच्या हातामध्ये जाऊन विसरतोय. एक चांगल्या षटकाची समाप्ती पाहायला मिळते आपल्याला. काय सांगतील सर. या षटकाचा भाग बघितला 2 भाग होतील. एक पहिले 3 चेंडू आणि नंतरचे 3 चेंडू. जर आपण बघितलं 12-31चा मॅच होता. पहिल्या 3 चेंडूवरती 1 षटकार, 1 चौकार, व्हाईट बॉल, एक्स्ट्रा रन भरपूर गेल्या होत्या. आता 6 चेंडू 17 धावांची आवश्यकता आहे आणि नंतरच्या 3 चेंडूचा खेळ पाहिला ज्याच्यावरती फक्त सिंगल आले. पहिल्या 3 चेंडूवरती 16 गेल्या आणि 3 चेंडूवरती फक्त 1 धाव आले. याचा अर्थ काय, परतण्याची संधी प्रत्येकाला असते, फक्त वेळेवरती परत यायचं आहे. नाही तर काय ते इतक्या पुढे जाणार की यू टर्न मिळत नाही. बऱ्याच ठिकाणी रोडवरती गेलं ना, मग आपण फार पुढे आलोत, मग यू टर्न मिळत नाही. पण तो यू टर्न शोधायच्या आधी आपला टर्न शोधायचा आहे. मागचं षटक होतं ते दाखवण्याचा प्रयत्न करतायत. पहिला जो चौकार पाहिला होता ऑफस्टम्पच्या बाहेरचा होता, कडक स्ट्रोक तिथे खेळला गेला होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर फलंदाजाला संधी दिली होती, त्याच्यामुळे त्याचा फायदा होतो, त्याने षटकारे ठोकला होता. त्यानंतर ऑन ट्रॅक आले ते गोलंदाज नीरज आणि त्याचा फायदा नंतरच्या पूर्ण इनिंगमध्ये झाला. हा क्लीन बोल्ड आणि त्यानंतर हाताळलेले त्याने चांगले चेंडू. 6 चेंडू आणि धावा करायचे त्या 17. नक्कीच सर, तुम्ही जसं सांगितलं 3 चेंडू आणि 3 चेंडू आपण डिवाइड केले ओव्हरमध्ये. तर 3 चेंडू 16 खर्च केल्यानंतर कुठेतरी स्वतःला सावरून कमबॅक करून 3 चेंडू फक्त 1 धाव खर्च केले. चांगली गोलंदाजी नक्कीच याला सुद्धा म्हणता येईल. कुठेतरी पेशंट दडपण असतं आणि त्यामधून स्वतः सावरून पुढे येतोय तो म्हणजे नीरज सारखा गोलंदाज. पाहूया न्यू गोलंदाज आपल्या मनामध्ये सुरेश येतोय. समोर असेल स्ट्राईकला अमोल. अकुटप्पा चेंडू नक्कीच भिडकावून दिले समोर लक्षाच्या दिशेने. पाहूया काय करतं. नक्कीच झेलचा प्रयत्न, झेल सुटते मात्र 2 धाव काय रोखू शकत नाहीये. बॅकअप केलं जात आहे. फेकी उसपर्यंत 2 धावा. पूर्णतः सुंदर रनिंग बिटवीन द विकेट्स आपल्याला पाहायला मिळते. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचते. एकंदरीत 24 रन्स ऑन द बोर्ड विथ अ लॉस ऑफ 1 विकेट. येस सर. या चेंडूवरती 3 गोष्टी पाहिल्या. एक तर त्याचा फटका बसला होता पण त्याचा झेल सुटला, तो खुश झाला. टेन्शन पहिला त्या क्षेत्ररक्षकाला होता पण त्याला बॅकअप दिलं त्याच्यामुळे तोही खुश झालाय. हा चौकार होऊ शकले असता. त्याच्यामुळे हा मॅच आता तसा बॅलन्स म्हणतो ना समान आहे. 5 चेंडू 15 पण पुढचे 2 चेंडू याचा निर्णय किंवा याची दिशा ठरवतील. नुकतं जे झालं मैदानात त्यामध्ये आपण त्याला एक शब्द देऊ शकतो, समाधान होतं. त्यामध्ये गोलंदाजाचं समाधान, फलंदाजाचं समाधान आणि क्षेत्ररक्षकाचं समाधान तिन्ही आहे. फक्त सॅटिस्फॅक्शन तुमच्यामध्ये येऊन देऊ नका, ते घातक असतं. त्याच्यामुळे तेही आहे. सॅटिस्फॅक्शन येऊ नका. हवे चेंडू खेळा क्षेत्ररक्षक चेंडूच्या. ओ हो इथे ये तेरी है मेरी है और गेंद उन के बीच में गिरी है. चेंडू गेला बाउंड्रीच्या बाहेर. षटकार 6 धावा. बघा कशा पद्धतीने हाताळला गेला होता. ऑफस्टम्पच्या बाहेरचा चेंडू, ताकद झोकली होती. पुलचा फटका, एक लॉंगॉनला क्षेत्ररक्षक होता आणि एक मिड विकेट आणि लॉंगॉनच्या मधला होता. दोघे आले होते, दोघे आलेले झेल टिपण्याला, पण त्यांनी त्याच्याकडे पाहिलं, याने याच्याकडे पाहिलं. असं आहे, फक्त चेंडूकडे कोणीच नाही पाहिलं. त्याच्यामुळे हा चेंडू सीमारेषा पार षटकार. समीकरण बघूया. 4 चेंडू आणि धावा करायचे त्या 9. नक्कीच समीकरण आता मैदानामध्ये कुठेतरी बदलत आहे. 4 चेंडू 9 असं समीकरण. एक गचाळ असं क्षेत्रक्षम पाहू शकतो. बॅकअप नाही झालं त्याच कारणास्तव एक झेल सुटतोय आणि 6 धावा येत आहेत. पुढचा चेंडू सुरेश यांचा. पुन्हा एकदा उंचावून मारण्याचा प्रयत्न. पाहूया चेंडू ट्राय होता नो मॅन्स लँड मध्ये. चेंडू ट्राय होता 1 बाउन्स कलेक्ट केला जाईल. 2 धावा काय रोखू शकत नाहीये. 2 धावाने धावफलक जाऊन पोहोचते. एकंदरीत 32 रन्स ऑन द बोर्ड विथ द लॉस ऑफ 1 विकेट. सर काय म्हणतील. 3 चेंडूचा खेळ शिल्लक असेल. 3 चेंडूवरती 3 संधी होत्या. एक वेळेला झेल सुटला, झेल घेताना तारतम्य नव्हतं आणि या झेलसाठी ट्रायच केला गेला नाही, प्रयत्नच केला नाही. त्याच्यामुळे 3 चेंडूवरती 3 संधी ज्या वेळेला तुम्ही गमावता, म्हणजे काल जसं म्हटलं होतं ना, गलती और गलतिया फरक आहे. चूक आणि चुका, एक चूक आणि अनेक चुका. कोलवाटाप्याचा चेंडू होता, पायावरती चेंडू आदळलाय. एक धाव इथून आलं बाबा, नको मारू नको, हाही इशारा तिथून आलाय. लेग बायच्या स्वरूपात 1 धाव आले. स्कोर बघूया जाऊन पोहोचला 33 3. 2 चेंडू आहेत आणि 2 चेंडू मध्ये आता 6 धावा करायच्या आहेत. याचा दुसरा स्पष्ट अर्थ आहे पुढच्या चेंडूवरती एक तर तुम्ही मोठा फटका केला, अन्यथा हा मॅच आता निसरतोय की काय. नक्कीच तुम्ही नुकतेच आले तेव्हा तुम्ही या मैदानाचा उल्लेख केला होता. 2 ते 5 मध्ये इथे आपल्याला
शो हाऊसफुल असतो, तसाच आपल्याला शो हाऊसफुल करण्यासाठी एक फटका आणि मॅच संपतोय की काय पाहायला मिळते. 2 चेंडू आणि एक मोठ्या फटक्याची गरज असेल यात काही शंका नाही. आणि क्षमता असेल सुशांत, स्ट्राईकला आलेला फलंदाज सलामीला आलेला आहे. पाहूया काय घडतं मैदानामध्ये, काय सांगतील सर. पण त्याच्यात एक चौकारानंतर अजून फटका नाही आला, त्याच्यामुळे त्यालाही तो फटका खेळायचा आहे. तर शेवटचं षटक हाताळण्यासाठी आतापर्यंत कंट्रोल केले. 4 चेंडूवरती त्याने 11 धावा खर्च केल्या, पण त्याच्यामध्ये क्षेत्राची साथ नाही लाभली आहे. गोलंदाजाने चांगली गोलंदाजी केलेली आहे. 2-6 2-6 2 चेंडू 6 धावांची आवश्यकता आहे. ओ एक्स्ट्रा एफर्ट तुम्हाला एक्स्ट्रा देऊन गेलाय. एक्स्ट्रा एफर्ट तुमच्या एक्स्ट्रा रन ऍड केल्यात. आता धावा आल्या धावफलकावरती 34 धावा करायच्या. 2 चेंडू 5. नक्कीच 2 चेंडू 5 धावेची गरज. अजूनही संघाला आपला आत्मविश्वास असेल तो म्हणजे सुशांत व सलामी गेलेले फलंदाज अजूनही मैदानामध्ये आहे. त्यांच्याकडे कुठेतरी जमेची बाजू असेल की 2 चेंडू 5 धावा आणि आपला सलामीवीर अजूनही मैदानामध्ये आहे. तसंच काहीतरी आत्मविश्वास असेल तो म्हणजे गुहागर संघाकडे की सुरेश सारखा गोलंदाज, त्याच्या गोलंदाजीवर काही शंका नव्हत्या, मात्र थोडेसे क्षेत्ररक्षण खराब असल्यामुळे थोडीशी साथ नाही मिळत आहे. काय सांगते सर. नक्की शॉर्ट लेगला खेळाडू आहे, पण त्याला सांगितले भाई आपको हिलना नाही. म्हणजे एक रोहित शर्माचा एक व्हिडिओ बघा यशस्वी जयस्वालचा, फेमस झालाय तसा सीन आहे. 2-5 2-5. ओ इथे भरपूर काय झालंय. वाईड 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 वाईड. मॅच टाईट होती, पण या वाईडनं तुमची परिस्थिती वाईट होऊ शकेल. त्याच्यामुळे आता 2 चेंडू आहेत आणि 2 मध्ये आता 3, म्हणजे एक तो रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालचा जो सीन आहे ना, व्हिडिओ जो व्हायरल झालाय स्टंपच्या त्या ऑडिओमधनं की भाई जब तक खेले नाही तब तक आपको उठना नाही आहे. आता अंपायरने पण ते सांगितलं होतं, बाबा तुम्हाला हलायचं नाही आहे. 2 चेंडू आणि 3 धावा. नक्कीच नक्कीच एक सुरेख सुंदर अशी आठवण करून देत आहेत. रोहित शर्मा जर आपल्याला दिसतो जर टीव्हीवर तर नक्कीच कॅमेरामॅन आणि स्टंप माईक पण ऑन असतं. जेव्हा रोहित शर्मा असतं आपल्या स्टंपच्या आसपास तेव्हा लोकांची इच्छा असते रोहित शर्मा काय आपल्या संघ आपल्या खेळाडूंना काय संवाद करतात हे ऐकण्याची. सामन्याकडे होतं आपण पाहूया. 2-3 समीकरण होतं. 2 चेंडू 6 आणि आता मात्र 3 धावा खर्च केलेल्या आहेत. 2 आणि 3चं समीकरण सर काय सांगतील. म्हणजे काही न करता 3 धावा आल्यात. काही न करता 3 धावा आल्यात. 2-3 2-3. ऑफ स्टंपच्या बाहेर आहे. ऑफ स्टंपच्या बाहेर आता डॉट बॉल. डॉट महत्वाच्या वेळेला हा निर्धाव चेंडू आलाय. तुम्ही म्हटलं गुहागरच्या टीमनं हातामध्ये चेंडू का दिलाय, शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजाला याच करता दिलाय. विश्वास आहे तुमच्यावरती म्हणून दिलाय. आता विश्वासाला साथ अडायचे ते अमोलला. सारे साथी काम के सबका अपना मोल और जो संकट में साथ दे वो सबसे अनमोल. त्याच्यामुळे संकटाच्या घडीमध्ये या आलेल्या संकटावरती कोण योग्य ठरेल त्याची चर्चा चालली. नक्की सर. 1 चेंडू आणि 3 समीकरण. 1-3चा मॅच असेल. आपण म्हटलं होतं 3 धावा आल्या त्या काही न करता. आता मात्र करायची संधी होती मात्र करू शकला नाही. त्याच कारण पुन्हा एकदा 1 तेरी 1 मेरी असं आपल्या सामन्यामध्ये पाहायला मिळतं. येस सर. बिलकुल. बारी बारी सबकी भारी, कभी तुम्हारी तो कभी हमारी असं आहे ते. खेळही तसाच आहे. त्याच्यामुळे त्या बाजूला होता मॅच, या बाजूला दोघांना स्क्रीनवरती पाहतोय. गोलंदाज फलंदाज. 1 बॉल 3चा मॅच. 1 बॉल 3 ला केलाय मिस. स्विंग अँड मिस. फक्त बॉल नाही मिस केलाय, मॅच मिस केलाय आणि स्पर्धा मिस केले. कॉंग्रॅच्युलेशन समजाई फायटर गुहागर संघ. अप्रतिम खेळ आपल्या पाहायला मिळत. तसेच हार्डलक मसळा बॉईज आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात. आपला खूप खूप आभार असेल. चला आपण नेक्स्ट मॅच कडे वळतोय. चांगलं सत्र आपल्या दुपारचं सत्र पाहायला मिळतं. मॅच नंबर 8 आपल्याला पाहायला मिळतोय. 441 बॉईज आचोळे विरुद्ध असेल संघ तो म्हणजे आशिष स्पोर्ट्स कोंगले. दोन्ही संघांना विनंती करतोय मैदानात उतरायचंय. आता या सामन्याचं विश्लेषण दोन्ही टीम करतील. एक जिंकलेली टीमही करेल, पराभूत संघ तर करणारच आहे, पण जिंकलेली संघाने करायचे. की मिस्टेक आपल्याकडनं पण झाल्या, चुका आपल्याकडनं पण झाल्यात. कदाचित प्रतिस्पर्ध्याने तुम्हाला त्या परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी चुका केल्या म्हणून तुम्ही जिंकलात. कारण जितके वाईड आले, जितके एक्स्ट्रा आले, कदाचित आपल्या संघासाठी ते घातक ठरू शकले असते. पण मॅच जिंकल्या 2 धावांनी. आणि मॅच समरी पहा. सोमजाई फायटर गुहागरने केल्या 38 धावा, नीरजची 16 धावांची खेळी. शिवाय